तुम्ही कधी विचार केला आहे का, जे पोलीस 24 तास आपली सुरक्षा करतात त्यांच्याकडे स्वतःचं घर आहे का? सरकार दरवेळी नवीन योजना जाहीर करते, पण त्या खरंच जमिनीवर उतरतात का? आज आपण तपासणार आहोत, पोलीस गृहनिर्माण योजना खरंच सुरू आहे का, की फक्त कागदावरच आहे? आज आपण प्रत्यक्ष डेटा, रिपोर्ट्स आणि न्यूज पुराव्यांवर आधारित सत्य पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. समस्या किती मोठी आहे? ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट BPRDच्या अधिकृत डेटानुसार भारतात पोलीस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी कमतरता आहे. लाखो पदे रिक्त आहेत आणि सुविधा अपुरी आहेत. याचा सरळ अर्थ, पोलीस फोर्स आधीच कमी आहे आणि त्यात घरांची समस्या वेगळी. छत्तीसगडमध्ये 83,000 प्लस पोलीस पदे, फक्त 18,000 घरे उपलब्ध, म्हणजे 78% पोलिसांकडे सरकारी घर नाही. दिल्लीमध्ये 80,000 पोलीस, फक्त 15,000 क्वार्टर्स, म्हणजे 20% लोकांनाच घर. महाराष्ट्र, मुंबईमध्ये 51,000 प्लस पोलीस, फक्त 19,762 घरे. हजारो लोक रोज लांबून प्रवास करतात. हे फक्त घर नसल्याने. मग ही योजना खरंच आहे का? होय, ही योजना खरंच चालू आहे. यामध्ये गव्हर्नमेंटने पोलीस मॉडर्नायझेशन स्कीम सुरू केली आहे. यात हाऊसिंग हा मुख्य कंपोनंट आहे. जर आपण कर्नाटकमध्ये 67+ कोटींचे पोलीस हाऊसिंग प्रोजेक्ट सुरू आणि महाराष्ट्रात 45,000 पोलिसांसाठी टाउनशिप प्रपोजल, म्हणजे योजना कागदावर नाही, प्रत्यक्षात सुरू आहे. मग ही योजना खरी तसेच प्रत्यक्षात सुरू पण आहे. मग समस्या कुठे आहे? त्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व अशाच योजना, फॅक्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही योजना कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार हाऊसिंग प्रोजेक्ट्समध्ये डिलेज आणि इररेग्युलॅरिटीज आढळल्या. काही ठिकाणी निधी वेळेत वापरला गेला नाही, बांधकाम अपूर्ण राहिले. मुंबईमध्ये 2010 मध्ये सुरू झालेली हाऊसिंग स्कीम 16 वर्षांनीही पूर्ण नाही. दिल्लीमध्ये 55 कोटींची इमारत वापरण्यायोग्यच नाही निघाली. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे सर्व कशामुळे होते? डेटा प्लस रिपोर्ट्सनुसार मुख्य कारणे: जमीन मिळण्यात अडचण, फंड रिलीजमध्ये डिले, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमजोर, ऑडिटमध्ये इररेग्युलॅरिटीज. CAGने स्पष्टपणे सांगितलं की हाऊसिंग सॅटिस्फॅक्शन लेवल कमी आहे. मग येथे प्रश्न निर्माण होतो की सरकार योजना जाहीर करते, निधीही देते, पण सिस्टममध्ये डिले, प्लॅनिंग इश्यूज आणि एक्झिक्युशन फेलियरमुळे पोलीस गृहनिर्माण योजना अजूनही अर्धवट आहे. जे लोक आपली सुरक्षा करतात त्यांना अजूनही सुरक्षित घर मिळालेलं नाही, आणि हाच या सिस्टमचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे.